नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आज आम्ही तारकर्ली बीच, देवबागमध्ये आम्हाला म्हणजे जी खाडी होती तिथेच आम्हाला 9 पॉईंट दाखवण्यात आले. आम्ही बोट राईड केली. मग आम्ही ते सगळं एन्जॉय केलं आणि दिवसभर आम्ही ते सगळं एन्जॉय केलं. आणि ते एन्जॉय करून आल्यावर थोडंच आलो रूमला, फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश होऊन मग थोडं बसलो आणि मग निघालो जेवणासाठी. तर जेवणासाठी निघालो तर मग कुठे जायचं, तर आम्ही हॉटेल साईबा म्हणून एक फेमस म्हणजे हॉटेल आहे असं ऐकलं आणि आम्ही तिथे निघालो. आणि ते तुम्ही दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये की किती सुंदर असा व्हिडिओ आहे. आतमधला व्ह्यू पण खूप सुंदर आहे. आणि त्या म्हणजे जे हॉटेल आहे त्याच्या एक्झॅक्ट समोरच चिवडा नदी आहे. तर तिथं त्या हॉटेलमध्ये बसून तुम्ही जर जेवताल तर तो आणि पुढं ते दृश्य आपल्याला नदीचं पाणी इतकं सुंदर असं सुकून वाटतं. असं वाटतं नाही इथंच बसून आता जेवण. सो आम्ही तिथे गेलो जेवणाचं मेन्यू कार्ड पाहिलं. मेन्यू कार्ड पाहिल्यानंतर मग आमचं डिसाईड झालं की प्रॉन्स म्हणजे जे आपले कोळंबी जे आहेत कोळंबीचा फ्राय मागवायचा आणि पापलेट थाळी. मग आम्ही ते एन्जॉय केली. ते एन्जॉय केल्यानंतर मस्त थोडंसं बसून मग रूमला गेलो, आराम वगैरे केला. मग आमचा 3rd डे होता, जे की आमची जी बोट राईड राहिली होती बाकी ती करून आम्ही आमच्या परतीच्या दिशेने निघणार होतो. ते मग आम्ही बोटचा वेट करत होतो. सकाळी मॉर्निंगला लवकर 7:30लाच पोहोचलो होतो. ते बघा आमच्याबरोबर बाकी लोकही बोटचा वेट करत होते. तर मग हे ते बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आमची बोट येतच आहे आम्हाला घेऊन जाण्यासाठी. तुम्ही पहा किती सुंदर अशा लाटा येतात खूप. मग आमची बोट आल्यानंतर आम्ही निघालो ते 6 पॉईंट पाहण्यासाठी. तर ते सगळे बोटमध्ये बसत आहेत, तुम्ही पाहू शकता खूप सारे जण बसले आहेत. मग आम्ही निघालो 6 पॉईंट पाहण्यासाठी. सगळ्यात आधी आम्हाला तर डॉल्फिन पॉईंट दाखवला होता. आम्हाला ॲक्च्युली डॉल्फिन दिसले पण असे पूर्ण उडी, पण ते व्हिडिओ काय होतं व्हिडिओ क्लिक करायला जायचे तोपर्यंत ते आतमध्ये उडी मारून जायचे. सो मला ते व्हिडिओमध्ये नाही घेता आलं, त्याच्याबद्दल सॉरी. पण तुम्ही पण कोकणमध्ये या आणि प्लीज हा डॉल्फिन पॉईंट पहा आणि एन्जॉय करा तुम्ही पण. मग ॲक्च्युली मला ते दाखवता नाही आलं डॉल्फिन. मला खूप इच्छा होती सगळ्यांना दाखवण्याची, पण ते दाखवतं. आपण समुद्राच्या मध्ये आलं तिथं थोडीशी वाटतच होती मला बसल्यावर, सुटत होतं काय होईल पण तेवढंच एन्जॉय पण त्याच्यापेक्षा भीतीपेक्षा जास्त मी एन्जॉय केलं. तर ही एक आयलँड आहे. ॲक्च्युली मला त्याचं नाव नाही आठवतं आता, पण ते असं बोलले की ते 40 ते 70% पाण्यामध्ये बुडालेलं आहे आणि ॲक्च्युली ते 4 एकरमध्ये आहे. त्याच्यानंतर सगळे 6 पॉईंट पाहिल्यानंतर शिंपला पॉईंट वगैरेचे 6 पॉईंट पाहिले आणि मग आम्ही आलो जेवण्यासाठी. हे आहे हॉटेल बांबू. इथलं पण जेवण खूप छान आहे. आम्ही इथलं जेवण एन्जॉय केलं आणि बस स्टँडकडे निघालो. थँक्यू.